तुम्हीसुद्धा चपाती शिल्लक राहिली की फेकून देता का? पण आता असं अजिबात करायची गरज नाही. कारण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून जर असा नाश्ता बनवून खाल्ला ना, तर तुम्ही कधीच चपाती फेकून देणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, आधी चपाती मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची, म्हणजे बारीक कुस्कुरा करून घ्यायचा. नंतर त्याला थोडं ओलसर करण्यासाठी त्यावर पाण्याचा थोडा शिंतोडा मारायचा आणि छान ओलसर करून घ्यायचं. नंतर कढईमध्ये थोडं तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडे शेंगदाणे घालून चांगले तळून घ्यायचे. नंतर याच तेलामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, बारीक चिरलेला लसूण आणि कढीपत्ता घालून चांगलं परतून घ्यायचं. नंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि छान परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की यामध्ये एक बारीक चिरलेला बटाटा घालायचा आणि बटाटा चांगला मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर थोडंसं मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं, हळद घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. वरून आपण मिक्सरला बारीक केलेला चपातीचा कुस्करा घालायचा आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता यात थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. वरून थोडं मीठ घालायचं, आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे, कोथिंबीर घालायची आणि मग काय, तयार झाला की तुमचा एकदम चटपटीत असा नाश्ता. तुम्हीसुद्धा असा नाश्ता एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.